निवडणुकीची धामधूम सध्या सुरू झालेली आहे. दिनांक 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं निश्चित झालेलं आहे. आज आपल्या सोबत आहेत वार्ड क्रमांक 12 मधून नितीनजी बगडे हे इच्छुक उमेदवार असून ते भारतीय जनता पक्षातर्फे यावेळी निवडणूक लढवणार आहेत. त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांची भेट घेत आहोत. भाऊ नमस्कार. महापालिकेसंदर्भात विजन म्हणजे जळगाव शहरात नागरिकांना मूलभूत सुखसोयी सुविधा मिळणे हे पहिलं क्रम माझं कर्तव्य राहणार आहे. आजपर्यंत आपण काय काय म्हणजे आपली राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे? माझी राजकीय कारकीर्द म्हणजे माझे गुरु ॲडव्होकेट सीताराम उर्फ बबनभाऊ बाहिती हे 85 सालापासून नगरसेवक होते. त्यांच्याबरोबर काम करीत असताना मी प्रभागांमध्ये फिरायचो व त्यांच्याबरोबर मी क्रीडा क्षेत्रातही आलो. त्यानंतर मला श्याम कोकटा यांनी या क्षेत्रामध्ये आणलं. 2008 साली मला सर्वप्रथम आदरणीय सुरेशदादा यांनी या प्रभागातून मला निवडणूक लढण्याची संधी दिली. त्यानंतर माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. नागरिकांनी तुम्हाला यावेळेस परत का निवडून द्यावं? काय आपल्याकडे काय विजन आहे? शहरात बऱ्यापैकी बेरोजगारीचे प्रश्न आहे, आरोग्याच्या समस्या आहे, नागरी सुविधांच्या समस्या आहे. असं असताना नागरिकांना आपण विजयासाठी काय आश्वासन देणार? माझं कर्तव्य मी रोज म्हणजे सातत्य राहतं माझ्या कामांमध्ये. मी आरोग्याचं असो, सकाळी 6 वाजता पहिला फोन माझा आरोग्य विभागाला जातो. मी प्रभागात स्वतः फिरतो. मी माणसांच्या भरोश्यावर राहत नाही, त्यामुळे नागरिक मला स्वतःहून फोन करतात व आरोग्याविषयी, लाईटाविषयी, पाणी असेल, रस्ते गटारी असतील याच्याविषयी मी स्वतः माझं लक्ष देऊन मी हे काम करीत असतो. त्यामुळे नागरिक माझ्या कामावर आनंदी होऊन मला पुन्हा निवडून देण्याची संधी देतात. बेरोजगारी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपण आगामी काळात काय भव्य कार्य करणार? मी स्वतः क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू, विद्यापीठ खेळाडू आहे कबड्डीचा. मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सह सचिव आहे. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सरकार्यवाह आहे. मी अनेक खेळाडू घडवलेले आहे. राज्य पातळीवर माझे दरवर्षी 3-4 खेळाडू खेळत असतात. राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात माझं योगदान हे खेळाडूंकरता 100% असतं. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात हा माझा जीव का प्राण आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्र आम्ही पहिले क्रीडा क्षेत्र, कारण की आम्ही क्रीडा क्षेत्रामधूनच राजकारणामध्ये आलेलो आहे. शहरामध्ये बेशिस्त वाहतूक आणि पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यासाठी आपण निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये कुठल्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात? 100%. माझं विजन म्हणजे काही प्रभागातील जे मेन रस्ते आहे त्यावर आज बेरोजगारीमुळे होणारे जे अतिक्रमण आहे त्यांची व्यवस्था कशी लावण्यात येईल हे मी आवर्जून बघणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ भाजीपालावाले किंवा छोटे ठेलेवाले बेरोजगारी आहे, त्यामुळे आज रोजगार नाही. त्यामुळे प्रत्येकजण व्यवसाय करता काही ना काही त्याच्या परीने तो उलाढाल करत असतो. त्यामुळे आपले जे मोठे रस्ते जे होतील किंवा ज्या ठिकाणी त्यांना जागा सोयीची होईल त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था लावणे, त्यांना रोजगार मिळावा, तरुण मुलांना रोजगार मिळावा याकरता मी प्रयत्न करणार आहे. भाऊ, शहरामधली अशी परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी पावसाचं पाणी वाहून न जाता ते रस्त्यावर येतं. ते ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे शहरामध्ये. ती समस्या दूर होत नाही. शहरामध्ये आता जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती चालू झालेली नाही अजून, पण अर्ध्या शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम होण्याची बाकी आहे. ती ड्रेनेज सिस्टीम झाल्यावर बरेच ते प्रकार कमी होणार आहेत आणि त्याचं
जर व्यवस्थित नियोजन केलं तर जळगाव शहरामध्ये पाणी साचण्याचा प्रकार किंवा ड्रेनेजचा प्रकार हा फार कमी होईल. अजून अर्ध शहर ड्रेनेजचं बाकी आहे, ते लवकरच सुरू होईल. सर्वात मोठं माझं काम म्हणजे मला जेव्हा मी 2008ला निवडून दिलं त्यावेळेस मला सर्वप्रथम आमच्या नेत्यांनी पाणी पुरवठा सभापती केलं. त्यावेळेस मी सर्व जळगाव शहराच्या पाण्याच्या टाक्या या धुवून टाकल्या होत्या. त्यानंतर आज जे नवीन टाक्यांची संकल्पना आली जळगाव शहरामध्ये, त्याच्यात माझा महाबळ परिसर पूर्ण सुरक्षित व्हावा, पाणी सर्व नागरिकांना मिळावं याकरता दौलतनगरची टाकी असो, रायसोनी नगरची टाकी असो किंवा भाऊच्या उद्यानमधील टाकी असो आणि एक अंडरग्राऊंड टाकी, जवळजवळ आमच्या परिसराला आम्ही ह्या 3 टाक्या आणि एक समतानगरची टाकी, ह्या 4 टाक्या मी माझ्या परिसराकरता मिळवून दिल्या. कारण की आमच्या या प्रभागातील महिला पाण्यापासून वंचित राहू नये, पाण्यापासून त्यांची भटकंती होऊ नये म्हणून मी हे सर्व योजना तयार करून ठेवलेली आहे. ती आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर सर्वात मोठं माझं गेल्या पंचवार्षिकमध्ये या काव्यरत्नावली चौकात जे उद्यान झालं, भाऊचं उद्यान, ते माझ्या संकल्पनेतनं मी अशोक भाऊ जैन यांना विनंती करून अशोक भाऊ जैन यांनी ते बनवून दिलं. त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये गटरी रस्ते जे असतील, जयनगर असो, लक्ष्मीनगर असो, पार्वतीनगर असो का शांताबाई हॉल तो परिसर असो, इथं काही कॉन्क्रीट रस्ते, काही MJ कॉलेजच्या मागील परिसर, डांबरी रस्ते, कॉन्क्रीट रस्ते असे आम्ही गुलाब भाऊंच्या माध्यमातून, पालकमंत्री गुलाब भाऊ यांच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही सर्वात जास्त निधी मिळून माझ्या प्रभागात ही कामं केली. त्यानंतर आमचे आमदार राजूमामा भोळे यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून आम्ही सुचवलेल्या कामांना त्यांनी भरपूर असा निधी मिळवून दिलेला आहे. त्यामुळे आमच्या प्रभागात जवळजवळ 27 ते 28 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. केंद्राच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ आता 5 कोटीचं उद्यान हे रामदास कॉलनीत उभं करत आहोत. यासाठी जो आर्किटेक्टचा जो खर्च आला तो आम्ही स्वतः आमच्या खिच्यातनं खर्च केलेला आहे. माझे सहकारी बंटी भाऊ जोशी यांनी त्यासाठी खूप फिराफिर केलेली आहेत. त्यानंतर आम्ही सागर पार्क जे आहे ते आम्ही खेळाडूंसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी आम्ही नागरिकांना पायी फिरण्यासाठी तिथं ट्रॅक बनवला, सागर पार्कचं वॉल कंपाऊंड करून घेतलं व प्रभागातील इतर जे ओपन प्लेस आहे त्याच्यातल्या जवळजवळ 50-60% ओपन प्लेसला आम्ही वॉल कंपाऊंड केलेले आहे, तारेचे कुंपण केलेले आहेत. त्यानंतर लाईट व्यवस्था राजू मामा यांच्या माध्यमातून आम्ही हायमस लॅम्प हे भरपूर ठिकाणी बसवलेले आहेत. सर्वात मोठी आज प्रभागातील समस्या म्हणजे माझ्या प्रभागात सर्वात मोठा स्लम भाग समतानगर आहे. त्या ठिकाणी आजही म्हणजे लाईटाचा प्रश्न सर्वात मोठा आहे. जे आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या माध्यमातून आजही त्यांना स्वतंत्र मीटर दिले जात नाही. त्यांच्या घरांवर आजही MSEB कडून 70-80 हजाराची थकबाकी काढली जाते. हे गरीब लोक कुठून तेवढे पैसे भरणार? त्यांना त्वरित शासनाने स्वतंत्र मीटर द्यावे व दर महिन्याला त्यांच्याकडनं काय 200-400 रुपये जे लाईट बिल ते घ्यावे, जेणेकरून तिथे आज लहान मुलं असो, महिला असो, आज ज्या MSEBच्या तारा लोंबडत आहे त्या दिसणार नाही व कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. त्यानंतर समतानगरमधून येणारा नाला ते दांडेनगरपर्यंत जो नाला आहे त्याची सर्वात मोठी समस्या आहे, ती आम्ही दूर करू आणि समतानगर वासियांकरता जास्तीत जास्त निधी आणून समतानगरमध्ये रस्ते, गटारी व हे लाईटाचे जे काम आहे सर्वात मोठे काम ते करण्याचा यावेळेस प्रयत्न केला जाईल. त्या आमचे सुरेशनगर असो
का स्टेट बँक कॉलनी असो, श्रद्धा कॉलनी असो, व्यंकटेश कॉलनी व सिद्धेश्वर नगर, काही मायादेवीचा बाग या ठिकाणचे रस्ते व गटारी आमचे बाकी आहेत. तेही आमचे पुढच्या वेळेस येणाऱ्या काळात ते पूर्ण होतील. आमच्या त्याचे एस्टिमेट होऊन सर्व वर्क ऑर्डर झालेले आहे. मतदारांना, माझ्या मतदार बंधूंना एवढंच आवाहन करणार, आपला हक्काचा माणूस मी नितीन बर्डे. आपण जेव्हाही फोन केला किंवा आपण निरोप जरी पाठवला तरी हजर होणारा नितीन बर्डे आपल्याकडे. आपण मला पुन्हा एकदा निवडून द्यावं व मला आपल्या सेवेची संधी द्यावी. आपण सांगाल ते काम मी करण्यास तयार असतो व मी बांधील राहीन. आपल्या विश्वासाला बिलकुल तडा जाऊ देणार नाही, ही मी ग्वाही देतो.